या पुस्तकामुळे किशोरवयीन मुलांच्या मनात अनेक आजारांबद्दल असलेली भीती, लैंगिक समस्यांबद्दलचे न्यूनगंड सगळं काही दूर होतं। रोजनिशी लिहिता लिहिता मुलांना त्यांच्या आत दडलेल्या कलागुणांचा शोध लागू शकतो। तुम्हीही असे पालक आहात का ज्यांना फक्त मुली आहेत आणि हे आजकालचं आजूबाजूचं वातावरण बघता तुम्हालाही भीती वाटते का की आपल्या मुलींना सुरक्षित पद्धतीने वाढवायचं कसं? तुमच्याही मुलांना टीव्हीचं आणि स्क्रीनचं वेड लागलेलं आहे का? आणि ते वेड कसं सोडवायचं याची चिंता तुम्हाला सतावतीये का? तुमच्या मुलांना एखादी वाईट सवय आहे का? ती सवय कुठली आहे आणि ती तुम्हाला बदलायची आहे का? नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करतेय। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। आजचं धकाधकीचं आयुष्य, त्यात पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करत असताना पालकांच्या हाताशी उरतो अत्यंत कमी वेळ, त्यातल्या त्यात भरीसभर म्हणून सोशल मीडिया। यामुळे आजच्या लहान मुलांना वाढवणं म्हणजे तारेवरची कसरतच झालेली आहे। पण काळजी करू नका, जर तुम्ही एक पालक असाल किंवा तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना योग्य रीतीने घडवण्यासाठी आणि तुम्ही स्वतः एक उत्तम पालक होण्यासाठी मार्गदर्शन करणारी मराठी साहित्यातील सर्वोत्तम 6 पुस्तकं मी खास तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलीये। तर चला मग त्या पुस्तकांच्या क्विक रिव्ह्यू कडे वळूया। सर्वात पहिलं पुस्तक आहे मुलांसाठी 101 प्रभावी सवयी। पुस्तकाचे लेखक आहेत मनोज आंबिके। असं म्हणतात, लहान मुलं ही मातीच्या गोळ्यासारखी असतात। आई वडील त्यांना जसा आकार देतील तसेच ते घडत जातात आणि म्हणूनच मुलं लहान असताना जर त्यांना चांगल्या सवयी लावल्या तर मोठेपणी ते एक उत्तम आदर्श असे व्यक्ती म्हणून घडू शकतात। आणि हेच या पुस्तकात सांगितलेलं आहे। मुलांना चांगल्या रीतीने घडवण्यासाठी कुठल्या 101 सवयी चांगल्या आणि गरजेच्या आहेत त्या सवयींबद्दल यामध्ये सखोलपणे भाष्य करण्यात आलेलं आहे। आजकाल सोशल मीडिया आणि स्क्रीन टाइम यामुळे मुलांमध्ये एक हट्टीपणा वाढलेला आहे किंवा पटकन त्यांना राग येतो। अगदी सहजपणे जर आपण त्यांच्या हातातून फोन काढून घेतला तर लगेच त्यांची चिडचिड होते। मग अशा वेळी जर एखाद्या खूप महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना एखाद्या व्यक्तीकडून नकार ऐकायला मिळाला तर तो नकार पचवायचा कसा, ही सवय त्यांना कशी लावायची, इतरांबद्दल निंदा न करण्याची सवय कशी लावायची, जर आपल्यावर कुणी टीका केली तर त्याला सहजतेने सामोरं कसं जायचं, स्वतःची कामं स्वतः कशी करायची, यासारख्या सवयी असतील किंवा बचतीची सवय असेल, एक्सपायरी डेट पाहण्याची सवय असेल, अशा असंख्य गरजेच्या आणि महत्त्वाच्या सवयी मुलांना लावायच्या कशा? फक्त त्या सवयी लावायच्याच नाहीत तर त्या लावण्यासाठी कुठल्या प्रॅक्टिकल गोष्टी करायच्या याबद्दल या पुस्तकात खूप छान पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे। आणि त्या सवयी लावल्याने मुलांना कुठला फायदा होणार आहे तेही यात सांगितलेलं आहे। पण या सवयी मुलांमध्ये रुजवण्यासाठी खास पालकांनी काम करणं गरजेचं आहे। आणि जर मुलांनी या सवयी आत्मसात केल्या तर मुलं नक्कीच आयुष्यात आनंदी, खूप प्रगल्भ विचारांचं व्यक्तिमत्व बनल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री आहे। अगदी पालकांनी आवर्जून वाचावं असं हे मस्ट रीड बुक। आता आपण वळूया पुढच्या पुस्तकाकडे। दुसरं पुस्तक आहे कानमंत्र आई बाबांसाठी। पुस्तकाचे लेखक आहेत मनोज आंबिके। लहान मुलं ही कोऱ्या कागदासारखी असतात, त्यांचं रद्दीत रूपांतर करायचं की एखाद्या गुणवत्तापूर्ण सर्टिफिकेटमध्ये, आणि ते कसं करायचं, एक उत्तम पालक कसं व्हायचं आणि मुलांना घडवायचं कसं, मुलांचा हट्टीपणा दूर कसा करायचा, त्यांचं टीव्ही बघणं किंवा स्क्रीन बघणं बंद कसं करायचं, मुलांच्या मनातलं ओळखायचं कसं, एखाद्या पाल्यासाठी आवश्यक असणारे 21 गुण कोणते आहेत आणि ते गुण मुलांमध्ये रुजवायचे कसे, याबद्दलचं मार्गदर्शन या पुस्तकात केलेलं आहे। प्रत्येक पालकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे। आता वळूया तिसऱ्या पुस्तकाकडे। पुस्तकाचं नाव आहे आपल्या मुली वाढविताना। पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड। पुस्तकाचं नाव ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की हे पुस्तक फक्त मुलींसाठी किंवा मुलींच्या पालकांसाठी आहे, तर तसं अजिबात नाही। यात ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मुलींइतक्याच मुलांनाही लागू पडतात। त्यामुळे फक्त मुलींच्याच पालकांनी नाही तर मुलांच्या पालकांनीही हे पुस्तक तितकंच आवर्जून वाचायला हवं। आज आजूबाजूचं वातावरण इतकं भीतीदायक झालेलं आहे। अशा काळात मुलींना वाढवायचं कसं, सर्वार्थाने मुलींना सक्षम कसं बनवायचं, त्यांच्या मनात आत्मविश्वास कसा निर्माण करायचा, त्यांच्याशी भावनिक जवळीक कशी निर्माण करायची, त्यांच्याशी मैत्री कशी करायची, या प्रत्येक गोष्टीबद्दल खूप सविस्तर विश्लेषण आणि मार्गदर्शन डॉक्टर विजया वाड यांनी या पुस्तकात केलेलं आहे। यात जेही सल्ले दिलेले आहेत ते अतिशय प्रॅक्टिकल आणि खूप साधे सोपे आहेत। त्यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही खूप सहज पद्धतीने ते इम्प्लिमेंट करू शकता। आणि मी खात्री देते की हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच तुम्ही एक उत्तम पालक होऊ शकता आणि तुमच्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने घडवू शकता, सक्षम, इंडिपेंडेंट बनवू शकता।
मी आजवर पॅरेंटिंग या विषयावर जेवढेही पुस्तकं वाचलेली आहेत त्यातील सर्वोत्तम पुस्तक असा मी या पुस्तकाचा उल्लेख करेन, कारण खरंच ते पुस्तक इतकं चांगलं आहे. आता वळूया पुढच्या पुस्तकाकडे. चौथं पुस्तक आहे एक पूर्ण अपूर्ण. पुस्तकाच्या लेखिका आहेत नीला सत्यनारायण. ज्यांना एकापेक्षा जास्त मुलं आहेत त्यांच्याकडे सहजच काही गोष्टी घडतात. एक म्हणजे 2 मुलांमध्ये तुलना आणि ईर्ष्या. मुळात ज्या घरात एकापेक्षा जास्त मुलं आहेत तिथे सहजच असं पाहायला मिळतं की एक मूल खूप प्रचंड हुशार असतं आणि दुसरं थोडंसं कमी हुशार असतं. एक मूल खूप ऍक्टिव्ह चंचल असतं तर त्याच वेळी दुसरं मूल हे अतिशय शांत असतं. आणि मग सहजच पालकांकडून नकळतपणे काही गोष्टी बोलल्या जातात की बघ तुझा मोठा दादा किती हुशार आहे आणि तुला काहीच येत नाही. मग अशा वेळी काय होतं, ते जे दुसरं मूल आहे त्याच्या मनावर परिणाम होतो, त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अशा वेळी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सगळी मुलं सारखी नसतात. कदाचित एखादं मूल जगाने ठरवलेल्या दृष्टिकोनातून पूर्ण असेल आणि दुसरं मूल हे अपूर्ण असेल. पण खरं तर पूर्ण आणि अपूर्ण निसर्गाने ठरवलेलं असं काहीही नाहीये. आपण स्वतः त्याच्या काही व्याख्या ठरवलेल्या आहेत आणि अशीच गोष्ट ह्या पुस्तकात आहे. पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि छोटा मुलगा. मोठी मुलगी समाजाच्या दृष्टीने पूर्ण आहे, पण छोटा जो मुलगा आहे त्याला डाऊन सिंड्रोम आहे, त्यामुळे तो अपूर्ण आहे. कारण एका ठराविक पुढे त्याच्या मेंदूची वाढ होऊ शकत नाही. अशा वेळी साहजिकच एक आई म्हणून लेखिका लहान मुलाकडे जास्त लक्ष देते. त्यावेळी मोठ्या मुलीकडे होणारं दुर्लक्ष, मग तिच्या मनात निर्माण होणारी शंका, संभ्रम, त्या दोघांची होणारी भावनिक ओढाताण, एक आई म्हणून लेखिकेला दोन्ही मुलांमध्ये साधावा लागणारा भावनिक समतोल आणि यामुळे त्यांची होणारी भावनिक ओढाताण. पण अशा परिस्थितीमध्ये लेखिका जेव्हा डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाला नीट करण्यासाठी अफाट प्रयत्न करते आणि त्यात ती यशस्वी होते, तेव्हा मात्र वाचक म्हणून खूप मोठा आशावाद आपल्यामध्ये निर्माण होतो, ज्याची आज समाजामध्ये गरज आहे. कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर एक मूल हुशार असेल आणि दुसरं थोडं कमी हुशार असेल तर पालकांकडून नकळतपणे चुका होतात, दोघांमध्ये कंपॅरिझन होतं. अशा वेळेला पॅरेंट्सनी हे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे. 2 मुलांचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे, त्यांचा प्रवास वेगळा आहे, त्यांना त्या पद्धतीने समजून घेऊन दोघांनाही इक्वली ट्रीट केलं पाहिजे, हे या पुस्तकातून शिकायला मिळतं. हे पुस्तक अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारं पुस्तक आहे. वाचकांना तर खूपच आवडेल, पण जर तुम्ही एक पालक असाल तर या पुस्तकातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. आता वळूया पुढच्या पुस्तकाकडे. 5वं पुस्तक आहे पियूची वही. पुस्तकाच्या लेखिका आहेत संगीता बर्वे. मुलांना भावनिक स्थैर्य मिळावं म्हणून रोजनिशी लिहिणं किती महत्वाचं आहे याचं महत्व या पुस्तकात पटवून दिलेलं आहे. रोजनिशी लिहिता लिहिता मुलांना त्यांच्या आत दडलेल्या कलागुणांचा शोध लागू शकतो, याची शक्यता निर्माण होऊ शकते, हे या पुस्तकात सांगितलेलं आहे. आपल्या मुलाचा कल शोधण्यासाठी हे पुस्तक महत्वाचं ठरतं. मुलांचं विश्व अनुभवण्यासाठी, मुलांना जवळून ओळखण्यासाठी प्रत्येक पालकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. मस्ट रीड पुस्तकांपैकी असलेलं हे एक पुस्तक. आता वळूया आपल्या शेवटच्या पुस्तकाकडे. 6वं पुस्तक आहे भयातून निर्भयाकडे. पालक आणि मुले यांच्यातील संवादाचा सेतू बांधायला शिकवणारं हे पुस्तक. या पुस्तकाच्या लेखिका स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी पालकांचे कान पकडण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर पालकांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून जातो. पालक आणि मुले यांच्यात एक भावनिक घट्ट असं नातं तयार करण्यासाठी हे पुस्तक मदत करतं. या पुस्तकामुळे किशोरवयीन मुलांच्या मनात अनेक आजारांबद्दल असलेली भीती, लैंगिक समस्यांबद्दलचे न्यूनगंड सगळं काही दूर होतं. त्यामुळे त्यांच्या विचारांना बळ मिळतं, एक दिशा मिळते. या पुस्तकामुळे मुलांना मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सक्षम व्हायला मदत होते. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक. तर मित्रांनो, ही होती ती 6 सर्वोत्तम पुस्तकं जी तुम्हाला एक उत्तम पालक बनायला मदत करतील, तुमच्या मुलांना उत्तम रीतीने घडवण्यासाठी मदत करतील. प्रत्येकाने आवर्जून वाचा आणि जर तुम्हाला ही सगळी पुस्तकं खरेदी करायची असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ही पुस्तकं मागवू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ, कसं वाटलं आजचं पुस्तक रिकमेंडेशन नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.